विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। याच दिवसाची मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो म्हणूया आपण। आता तुम्हाला वाटेल 2 ऑक्टोबर गांधी जयंती म्हणून मी वाट बघतोय का? तसं नाहीये, लक्षात घ्या। ओके, ती गोष्ट बाजूला सरूया आपण। मग मी कुठल्या गोष्टीची वाट बघत होतो? काल पेपर झालाय आपला म्हणजे पीसीबी ग्रुपचा पहिला पेपर, डे 1 शिफ्ट 1, डे 2 शिफ्ट 2। मला बघायचं होतं, उत्सुकता होती की क्वेश्चन्स कसे असतात। ओके, मग मी बऱ्याच जणांना सांगून ठेवलं होतं, प्लीज तुम्ही 1-2 क्वेश्चन्स लक्षात ठेवा, मला परत कळवा काय ते म्हणूया आपण, ठीक आहे। पण मेन पॉईंट काय की आपलं काम बरंचसं सोपं झालंय, कारण बऱ्याचशा वेबसाईटवरती ओके तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मिळालेले आहेत। बऱ्याचशा मुलांनी मला ना स्क्रीनशॉट काढून पाठवलेत, बऱ्याच मुलांनी व्हॉट्सअपवर मला मेसेज केलेत, आणि माझं फायनल कन्क्लुजन आहे की मी जे महिनाभर सांगत होतो की काय तुम्हाला करायचं आहे, फक्त आणि फक्त PYQs। आता काल मी एका चॅनलवर बघितलं, ॲनालिसिस सुरू होतं पेपरचं, मग ते सर काय म्हणले की ऑलमोस्ट 25% क्वेश्चन हे PYQ मधले होते। हे मला मान्य नाही आहे, लक्षात घ्या, हे मला मान्यच नाही आहे। मी सांगतो ऑलमोस्ट 100% क्वेश्चन हे PYQ होते। ओके, आता इथं जर तुम्ही म्हणत असाल की पॉइंट टू पॉइंट सगळा इक्वल असेल तर तो आलाय, मग तशा असतील 25% क्वेश्चन। अरे पण व्हॅल्यू बदलून कन्सेप्ट ती सोपीतली सोपी, म्हणजे बघा आता ठीक आहे, एखाद्या कन्सेप्टवरती अगोदर क्वेश्चन आला आणि या वर्षी खूप टफ क्वेश्चन आलाय असं म्हणत नाही मी, लेवल पण इक्वल आहे ना। म्हणजे होतंय काय बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा की 100% क्वेश्चन ही PYQs मधले येणार आहेत। ओके, हे ध्यानात घ्या। अनालिसिस आता होतोय काय बघा, आता बऱ्याच जणांची अशी अपेक्षा असेल ना की 30% मॉडरेट लेवल, 30% हार्ड किंवा इक्वल इझी, असलं अनालिसिस मला करायचं नाहीये, लक्षात घ्या। परवाच्या लेक्चरला काय झालं माहितीये का की CET पोस्टपॉन असं व्हिडिओचं थंबनेल होतं, पण मी पोस्टपॉन बद्दल लवकर काय बोललोच नाहीये, मी शेवटी बोललो, कारण त्यावेळेस मी इतका एक्सायटेड होतो, कशासाठी? ते कमेंट्स बद्दल मला बोलायचं होतं म्हणून, बरं का। पण चॅनलवरचा सगळ्यात जास्त डिसलाईक मिळाला तो व्हिडिओ आहे, मी याच्याबद्दल बोललोय पण अगोदर, बरं का। पण तो मुद्दा ठेवूया बाजूला, मेन पेपरचं बोलूया आपण। एक शंका होती, इतके दिवस एक्झाम पुढं गेलेले आहे, मग पेपर हार्ड कठीण येईल का? बिलकुल नाही येणार। जस्ट एक एक्झाम्पल बघूया आपण। त्यांनी मास दिलंय 2 kg, रेडियस दिले 2 मीटर, आणि वेलोसिटी दिले 10 मीटर पर सेकंड, SI युनिट दिलेत सगळे, काय चेंज पण करायची गरज नाहीये, आणि विचारलंय सेंट्रिपिटल फोर्स, फॉर्म्युला mv²/r, 2 ला 2 कॅन्सल, विच व्हॅल्यू 10 दिले, 10 चा स्क्वेअर 100 न्यूटन। किती सोपं आहे, खूप 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 सोपं आहे। आता जस्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या। आता केमिस्ट्री एका मुलानं मला पाठवलंय बरं का, राज नाव आहे त्याचं, लक्षात घ्या। तर त्यानं जे पाठवलं ना ते बघा। तर P ब्लॉक मध्ये क्वेश्चन असा आला होता की कॉन्टॅक्ट प्रोसेस ही कशाला कुणाला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी होते। PYQ काय होतं? विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ कॅटॅलिस्ट इन कॉन्टॅक्ट प्रोसेस? व्हॅनाडियम पेंटॉक्साइड ना। पण इथं काय विचारलंय, काय तयार करण्यासाठी? अरे H2SO4 तयार करण्यासाठी ना। झालं की रिपीटच आहे, लक्षात घ्या। ही PYQ वरतीच बेस्ट क्वेश्चन आहे, या मताचा मी आहे, बरं का। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, लक्षात घ्या। सेलेनियमचे ॲलोट्रोप्स विचारलेत, आता हे त्यानं पाठवलंय बरं का मला। रेडॉन नोबेल गॅस आहे, त्याचं युजेस विचारलंय। कंपाऊंड ऑफ नायट्रोजन हॅव्हिंग -2 ऑक्सिडेशन स्टेट, हा रिपीट आहे, तुम्ही क्वेश्चन हुडका 2019-18 चे पेपर बघा। नायट्रोजनचे 4 ऑक्सिजनचे बरोबर कंपाऊंड दिलेत, आणि ऑक्सिडेशन स्टेट विचारले, लोएस्ट कशात आहे, हायेस्ट असं विचारलंय। इथे डायरेक्टली विचारलंय -2 कशात आहे, -2, ठीक आहे, बरं। नायट्रोजनचे ऑक्साईड नसेल, दुसरं कुठलं तरी कंपाऊंड दिलं असेल, पण ज्यात नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती पाहिजे, -2 असं विचारलंय। मी तुम्हाला सांगू का, इथलं मी फक्त वाचून दाखवते बघा, काहीतरी मिस्टेक असण्याची शक्यता आहे। नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट कुठून कुठपर्यंत आहेत, -2 आहे का तरी, का -3, हे जाऊ दे बरं का, पण जस्ट आपण बघूया आपण इथं। त्याच्यानंतर डोलोमाइट फॉर्म्युला विचारलाय। लिचिंग प्रोसेस कशासाठी विचारलंय, ओके। हाफ लाईफ ग्राफ विचारले त्याचे। ड्राय सेल मधली ॲनोडची रिॲक्शन विचारली। आता ड्राय सेल करा ना, झिंक कंटेनर यूज केलाय, मध्ये कार्बन रॉड आहे, पेस्ट कुठली असते, ॲनोड कॅथोडचं रिॲक्शन करा, प्रश्न येऊ शकतो। फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस, आज मी एक व्हिडिओ अपलोड केलाय, मी तुम्हाला करणार आहे थोड्या वेळानं म्हणूया आपण। म्हणून सांगू का, थर्मोडायनॅमिक्समध्ये ना फर्स्ट लॉ आहे ना प्रत्येक पेपरमध्ये, आणि ह्याच्यात पण आहेच की, आलं का लक्षात? म्हणजे मेन पॉइंट काय बघा, सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये की नाही, πV = nRT, πV = nRT वरती न्यूमरिकल आहे।
त्याच्यानं तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या की खूप म्हणजे सगळं सोपंच आहे. ओके बरं, आता हे झालं, एका मुलानं मला पाठवलं होतं आणि एकानं मला व्हॉट्सअपवर पण मेसेज केला होता आणि त्यानं प्रश्न मला दिले होते, लक्षात घ्या. बरं, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानं काय काय विचारलं बघा. म्युच्युअल इंडक्टन्स E = mdI/dt. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ वरती प्रश्न आहे. हेनरीज लॉ, स्टीफन्स लॉ, पॅरलल ॲक्सिस थेरम. सॉलिड स्टेट वरती सिंपल डेन्सिटीचं न्यूमेरिकल होतं. डेन्सिटी = सांगा सॉलिड स्टेटमध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, ZM/A³ × NA. आणि हो थांबा सर्क्युलर मोशनमध्ये बॉटमला व्हेलॉसिटी किती पाहिजे विचारले, √5 rg. सोनोमीटर वायर त्यांनी काय केलं बघा, लेंथ चेंज केले. आता सांगू का, लेंथ आणि फ्रिक्वेन्सीमध्ये काय रिलेशन आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ना. मग N1 L1 = N2 L2 आणि बीट्स दिलेत, लक्षात घ्या. पण सांगू तुम्हाला मी तुम्हाला बोललोय स्टेशनरी वेव्ह म्हणलं ना, स्ट्रिंग आणि पाईप ओपन पाईप क्लोज याच्यावरतीच आहेत, लक्षात घ्या. टॉर्क त्याच्यावरती प्रश्न आहे. आता सांगू तुम्हाला, लक्षात घ्या प्रश्न कसा होता बघा. टॉर्कचा फॉर्म्युला I दिले तुम्हाला, अल्फा नाही दिलं, फक्त ω2 - ω1/T मिळालं. अल्फाची व्हॅल्यू पुट केले की. मग आता मला सांगा बघू, आता मला सांगा की तुमचा कॉन्फिडन्स वाढला का ते मला सांगा, लक्षात घ्या. कारण मेन पॉईंट काय आहे बघा की अनालिसिस मी तुम्हाला आता करून दाखवलं. सगळा फोकस कशावर असणार आहे, PYQ वरती. पण आता मेनली प्रश्न आहे की PYQचं नक्की करायचं तरी कसं करायचं अभ्यास. ओके, मग आपण एक काम करूया, आपण घेऊया आता मॅग्नेटिझम सारखा टॉपिक. ओके, आणि मी तुम्हाला मॅग्नेटिझमचं प्रॉपर ॲनालिसिस करून देईन. आणि जसं मी तुम्हाला ॲनालिसिस करून दिलेलं आहे ना, तसं तुम्हाला काय केलं पाहिजे, तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं ॲनालिसिस हे करायला जमलं पाहिजे. पण पुढचे 4-5 दिवसाची वाट बघा, प्रत्येक टॉपिकचं मीच तुम्हाला क्वेश्चन देणार आहे. बरं, आता सुरुवात करूया. कुठला टॉपिक, मॅग्नेटिझम. पहिल्यांदा बघायचं 2018 किती क्वेश्चन्स आहेत. ओके, 2018ला 2 क्वेश्चन आहेत. ओके, छान, छोटा टॉपिक, 2 प्रश्न आहेत. नेक्स्ट आता एक काम करूया की नेक्स्ट आपण काय करूया, लक्षात घ्या की याच्यात ना न्यूमेरिकल्स, थेअरी क्वेश्चन्स कसे येतात ते बघूया आपण. तर इथं मला ना अगदी ना थेअरी क्वेश्चनच जास्त दिसत आहेत, न्यूमेरिकल्स तुलनेत कमी आहेत. मग मला करावं काय लागेल, या ठिकाणी प्रॉपरली प्रॉपर्टीज वाचाव्या लागतील. जस्ट आता एक गंमत म्हणून मी मोजत जर बसलो ना, तर मी अगोदर मोजून ठेवलेलं आहे. डायरेक्टली सांगतो तुम्हाला, 6 क्वेश्चन हे तर ससेप्टिबिलिटीवरती आहेत. सगळे रिपीट झाले आहेत. आता मला सांगा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स पॅरासाठी आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. डायसाठी याची व्हॅल्यू असते स्मॉल निगेटिव्ह, पॅरासाठी व्हॅल्यू असते स्मॉल पण पॉझिटिव्ह, आणि फेरोमॅग्नेटिकसाठी व्हॅल्यू असते व्हेरी हाय. मग आता प्रश्न बघत जाऊया आपण. ओके, इझिली मॅग्नेटायझर होत असेल मटेरियल, म्हणजे ते फेरोमॅग्नेटिक असणार आहे. मग त्यासाठी ससेप्टिबिलिटी कशी असणार आहे, व्हेरी हाय अँड पॉझिटिव्ह. सोपा. अबोव क्युरी टेम्परेचर काय होतं रे, अबोव क्युरी टेम्परेचर जो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे तो पॅरामॅग्नेटिक बनतो. मग पॅरामॅग्नेटिक जर बनला तर त्याची ससेप्टिबिलिटी स्मॉल अँड कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. मग स्मॉल अँड पॉझिटिव्ह येणार. बरं, त्याच्यानंतर अजून मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स विचारलंय, सांगा स्मॉल अँड पॉझिटिव्ह. परत 2018ला पॅरामॅग्नेटिक पण विचारले आणि डाय पण विचारले एकाच प्रश्नात. मग पॅरासाठी स्मॉल पॉझिटिव्ह, डायसाठी स्मॉल आणि निगेटिव्ह. अरे 4-5 प्रश्न झाले की. अजून असणार आहे डायमॅग्नेटिकसाठी विचारले 2015ला. आणखीन काय पाहिजे सांगा ना, ससेप्टिबिलिटीचेच क्वेश्चन्स खूप झाले. बर, आता एक सांगू का, मला इथे क्लिअरली दिसतंय की एक न्यूमेरिकल जे आहे ना ते बऱ्यापैकी रिपीट झालेलं आहे, जिथं त्यांनी परमिएबिलिटी विचारलंय. बघा दिलेल्या व्हॅल्यूज कशा आहेत बघा. एरिया दिलाय त्यांनी 4 cm². ठीक आहे. इंटेन्सिटी मी H नोटेशन वापरतो, बरोबर आहे का, बघा बघू 1200 A/m. बर,
फ्लक्सचं व्हॅल्यू जे आहे ती 40 इंटू 10⁻⁻⁴ वेबर आणि विचारलंय परमियाबिलिटी. म्यू विचारलंय. काय विचारलं इथं? म्यू, परमियाबिलिटी. आता मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युला, नंतर आपण चेक पण करूया बरं का. मग समजून घ्या. बीचा फॉर्म्युला म्यू इंटू एच, बरोबर आहे. बीचा फॉर्म्युला काय सांगा? म्यू इंटू एच. अरे पण बीचा फॉर्म्युला काय? φ/a. चला मी ए कॅपिटल काढलं, इथं पण काढतो ए कॅपिटल. म्यू इंटू एच. म्यू विचारलंय, मग चला व्हॅल्यू पुट करूया. मग फायची व्हॅल्यू किती आहे? 40 इंटू 10⁻⁻⁴. ओके. अपॉन एरियाची व्हॅल्यू आहे 4 इंटू 10⁻⁴ डिवायडेड बाय एच एन आर. एचची व्हॅल्यू आहे 1200. दॅट इक्वल्स टू म्यू. आता होणार काय बघा, समजून घ्या. ही -4 तर कॅन्सल होते, ही तर 10 येणार, 0 ला 0 कॅन्सल. 1/120, 1/120 म्हणूया आपण. ओके, मग मी सांगतो, आता लक्ष द्या. 1/120 तर ऑप्शनमध्ये कुठंच नाही आहे. मग मी काय करतो? 1 2 3 0 देतो आणि 10⁻³ लिहितो. चला या 0 ला 0 कॅन्सल करतो. 8 पॉईंट समथिंग काहीतरी येणार. मग 8.3 आहे इंटू 10⁻³ ऑप्शन डी करेक्ट आहे. अरे पण हा क्वेश्चन जो मी इथं लिहिला तो आलाय 2019 ला. ओके, 2019. आता जर आपण अजून बघितलं 2016 ला सेम आहे. इंटेन्सिटी 2000 दिले, 2000. फ्लक्स 6 इंटू 10⁻⁴ दिलाय. एरिया 3 cm² दिलाय. आता मला सांगा, रिपीट 3 cm². मग अशी 4 होतं. 2012 आहे, 6 आहे, आता 40 आहे. मग मी याला रिपीट समजतोय. मग अशी माझं वाक्य काय होतं? 100% क्वेश्चन्स रिपीट होतात. बट 2016 ला आहे. त्याच्यानंतर अजून एकदा मी बघितलेलं बरं का, हा क्वेश्चन तसा 3 वेळा रिपीट झाला बरं का, लक्षात घ्या. 2019. ओके, अजून 2019 लाच परत तो रिपीट झालेला आहे. बरं, असू दे. आता त्यावेळेस 5000 दिले इंटेन्सिटी, मग 1200, 2000, 5000 व्हॅल्यू बदलतात रे, फॉर्म्युला तोच असणार आहे. बर, इथं मॅग्नेटायझेशन फॉर्म्युला काय? mnet अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? एरिया इंटू लेंथ. मग ह्याच्यावरती क्वेश्चन सिंपल आलेत. अजून ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. अजून ते टोरॉइड तुम्हाला माहित आहे, ते पर्सेंटेज इन्क्रीज इन मॅग्नेटिक फील्ड, त्याचा फॉर्म्युला डायरेक्टली x इंटू 100 लक्षात ठेवा बरं का. टेक्स्टबुक मधला सॉल्व प्रॉब्लेम आहे. आता होमवर्क काय करायचं माहिती आहे का, की टेक्स्टबुकमध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहेत 6, एक्झरसाइजमध्ये 6, 12 प्रॉब्लेम सॉल्व करा. न्यूमेरिकल आलं तर त्या टाईपचंच येणार, लक्षात घ्या, वेगळं येणार नाही आहे. आणि आणखीन महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की मॅग्नेटिझममध्ये यावर्षी दुसऱ्या एका मॅसेजमध्ये मुलांना मला कळलं होतं, गायरोमॅग्नेटिक रेशोबद्दल पण आलंय. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे कोण रे? EV/2. मग तुमच्याकडे PYQs आहेत ना, PYQs ओपन करा आणि त्या 2019चे प्रश्न हुडका, तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. त्यांनी विचारलं आणि फॉर्म्युलाचा आन्सर पण तेच आहे, EV/2. आता एक काम करूया करा, इथं बघा, याला मासनं डिवाइड करूया आणि मासनं मल्टिप्लाय करूया. आता MVR म्हणजे कोण? अँग्युलर मोमेंटम. मग हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला जर मी अँग्युलर मोमेंटमला डिवाइड केलं तर E/2m मिळतंय. हाच तर आहे गायरोमॅग्नेटिक रेशो. मग त्याच्यात तुम्हाला डायमेन्शन्स विचारतील. मग ह्याच्यात गायरोमॅग्नेटिक रेशो आहे, मॅग्नेटायझेशन आहे, डायमेन्शन्स पण करा, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक याच्या प्रॉपर्टीज पण करा. ओके, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलेलं कळालं का की PYQचं अनालिसिस तुम्हाला असं करावं लागेल. थेअरी क्वेश्चन्स, न्यूमेरिकल्स, कुठली कन्सेप्ट, फॉर्म्युले कुठले आहेत. अरे 15-20 मिनिटात अर्ध्या तासात एक टॉपिक होतोय आपला. मग ओके, पण अर्धा तास आणि 20 टॉपिक आहेत, लक्षात घ्या. मग तसं 10 तास, पण 10-12 तासात जर फिजिक्स होत असेल या स्टेजला, टोटल तुम्ही एका सलग 10 तास नाही ना करणार, पण सलग एकदा फायनल रिव्हिजन गरजेचे आहे. मग त्यावेळेस तुम्हाला हे उपयोगी नक्की पडेल. हे झालं फिजिक्स. आता केमिस्ट्रीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो PYQs बद्दल काय. तर केमिस्ट्रीचे जे PYQs आहेत ना, ओके, जो प्रश्न आहे ना केमिस्ट्रीचा PYQ मधला, तो पुस्तकात हुडकायचा, अंडरलाईन करा, पण ती सगळी कन्सेप्ट वाचून काढायची. आता बघितलं की आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस, मग पूर्ण कॉन्टॅक्ट प्रोसेस वाचून काढा. प्रॉडक्ट कोण आहे, रॉ मटेरियल कुठलं यूज करतात, कॅटलिस्ट कुठलं वापरतात, त्याच्या खाली लगेच लीड चेंबर प्रोसेस पण आहे, ते पण फिनिश करायचं. असं करावं लागेल. आणि मॅथ्स डेली मॉक टेस्ट, 1 नाही तर 2 द्या.
मग ओव्हरऑल सगळ्याच टॉपिकची रिव्हिजन होते. एखादा टॉपिक घेऊन बसू नका आता बाळांनो. इंटिग्रेशन घेऊन बसा, 4 दिवस लागतील त्याला. करायचं आहे का? नाही करायचं नाही. लक्षात घ्या, मॉक टेस्ट द्यायच्या. मॉक टेस्टमध्ये स्कोअर फ्लक्च्युएट होत असेल ना, होऊ दे, पण जे चुकीचे प्रश्न आहेत त्याच्यावर फोकस द्यायचा. चुकलेले प्रश्न म्हणूया आपण, मग छान होईल ना. मग आता इथून पुढे 10 दिवस फक्त PYQs करत बसा बाळांनो. रिझल्ट आपलाच असणार, लक्षात घ्या. बेस्ट आपला म्हणजे सगळ्यांचा, बरं का. ठीक आहे, मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.